चॅलेंज बंगळुरूच्या ऐतिहासिक IPL 2025 विजयानंतर संपूर्ण बंगळुरू शहर जल्लोष साजरा करत होता। मात्र या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर घडलेली घटना काळीज हादरवणारी ठरली। स्टेडियमची एकूण आसन क्षमता फक्त 35,000 इतकी असताना तब्बल 3 लाख चाहत्यांचा गर्दीचा लोंढा स्टेडियमच्या दिशेने निघाला। विजय साजरा करण्यासाठी लाखो चाहते स्टेडियम बाहेर एकत्र आले, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली। प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील या अनपेक्षित गर्दीपुढे हतबल ठरले। अनेकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, गेट तोडण्यात आले, बॅरिगेड्स तोडले गेले आणि एकाच वेळी हजारो लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना परिस्थिती गंभीर बनली। यामध्ये चेंगराचेंगरी झाली, काहीकांना श्वास घेणे कठीण झाले आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 14 ते 29 वयोगटातील तरुण पिढी होती, तर 47 जण जखमी झाले। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर घडलेल्या या घटनेनं संपूर्ण देश हळहळला आहे। वैदेही रुग्णालयात चित्रही फारसं वेगळं होतं। तिथे शवागाराबाहेर एक आई आपल्या अवघ्या 22 वर्षांच्या तरुण मुलाच्या मृत्यूवर आसव गाळत होती। प्रज्वल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता। तो RCBचा प्रचंड मोठा चाहता होता। RCBच्या जर्सीमध्ये त्याचा मृत्यू झाला। RCBने विजेतेपद पटकावलं तेव्हा त्या सगळ्यांनी नाचून आनंद साजरा केला, पण आता तो कायमचा निघून गेला आहे। RCB माझा मुलगा परत करू शकणार आहे का, असा मन हिळावून टाकणारा सवाल ही आई करत आहे। प्रत्यक्ष चेंगराचेंगरीची घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या MD हुसेन नावाच्या 24 वर्षीय तरुणानं अनेकांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली। हुसेन सांगतो, जवळपास 3:30च्या सुमारास तासभरापासून गेट क्रमांक 20 जवळ वाट पाहत असणारी गर्दी बेभान झाली। घटनास्थळी बचाव कार्य करणारा हुसेन म्हणतो, हा कार्यक्रम एखाद्या बंदिस्त ठिकाणी नंतरही करता आला असता, तिथे कमी लोकांना आमंत्रित करता आलं असतं। IPLचे चेअरमॅन अरुण धुमाळ यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। हा BCCIचा कार्यक्रम नव्हता, त्यामुळे या संदर्भात जी काही चौकशी करावी लागेल ती संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून होईल, पण ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे, असं ते म्हणाले।